चौथे पत्रकार मधुसूदन पत्नी. सगळ्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणण्याची पद्धत आहे, पण मी एवढे पण ते अगदी काही म्हातारे नाही आहेत लोकही की त्यांना आधी ज्येष्ठ म्हणावं. पण आता आपल्याकडे पद्धतच आहे, टीव्हीवर प्रत्येक पत्रकार जो आधी 30-35 वयाचा असेल तरी ज्येष्ठ पत्रकार. कशाला नुसतं पत्रकार म्हणा की तुम्ही, म्हणजे त्यांना आता रिटायरमेंट थोडेच दिवसात करण्यासारखा असा प्रकार असतो. तर त्यामुळे पत्रकार म्हणणं हेच खऱ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने योग्य आहे आणि तेच त्यांच्या दृष्टीने मानच आहे. तर आजचा हा परिसंवादाचा विषय आहे. प्रत्येकाची ती ओळख आमच्यापैकी काही जण करून देतीलच. झाले म्हणजे बस झालं फोडाफोडीचं राजकारण हे आपण कोणाला सांगतो हे सुद्धा महत्त्वाचं. तर माझ्या मते हे आपण मतदारांना सांगायला पाहिजे. कारण मतदार जेव्हा तुम्हाला एक विस्कटलेला कौल देतात तेव्हा एक फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. आज मी एक असं विधान करतो की आज गांधीजी जरी उभे राहिले निवडणुकीला तर पडतील अशी परिस्थिती आहे. कारण तेवढा मत त्यांच्याकडे पैसे नसतील निवडणुकीत जाण्यासाठी निश्चितच पडतील. मगाशी तुम्ही दिघ्यांचं उदाहरण दिलं. मी कोल्हापुरात 23-24 वर्ष होतं. तिथे आमदार होते कारखानीस नावाचे. तिथं सायकलवरनं फिरायचे. त्यांचा पुतण्या पुढारीमध्ये मी असताना त्या नोकरीला आता ज्यांचं काही घर पण नव्हतं काही नव्हतं ते त्यांची पत्नी वारल्यावर 4-5 माणसं पण जमली नव्हती. हे सभागृहात सर्वात जास्त समस्या मांडणारे आमदार कारखानीस होते. ही परिस्थिती आहे. अनेक लोक असे आहेत जे खरंच त्यांना राजकारणामध्ये काहीतरी करण्यासाठी यायचं ते अशा प्रकारचे येतात. बाकी सगळ्या लोकांना वाल्मिक कहाण तयार करायचे असतात म्हणून येतात. आणि आपण एकासाठी नाही, प्रत्येक ठिकाणी वाल्मिक कराड आहेतच. आपण फक्त एक वाल्मिक कराड बीड जिल्ह्याला आपण बदनाम करतोय, प्रत्येक ठिकाणीच तसं आहे. कारण एकेकाळी आपला बिहार झालाय का असं म्हणतो, तर बिहारवाले आपलं बीड झालाय काय म्हणतात, अशी परिस्थिती आहे. तर ही सगळी परिस्थिती बदललेली आहे. तर मग आपल्याला बघायला लागतं की नक्की काय. त्यापूर्वी मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की ह्या फोडाफोडीच्या राजकारणानं आपल्याला काही म्हणी बहाल केल्या. आयाराम गयाराम माहिती आहे सगळ्यांना. आयाराम गयाराम ही म्हण अशीच नाही आहे, ती खरी घडलेली घटना आहे. हरियाणात एक गयालाल नावाचा आमदार होता, जो 67 साली निवडून आला अपक्ष म्हणून. तिसऱ्या दिवशी त्यानं इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत 15 दिवसामध्ये परत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, परत काँग्रेसमध्ये गेला. आणि तेव्हा काँग्रेसला गरज होती एका आमदाराची. तो जेव्हा परत काँग्रेसमध्ये आला तेव्हा काँग्रेसचे तिथले अध्यक्ष होते राव बिरेंद्र सिंग हरियाणाचे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं गयाराम आता आयाराम झाले. ही घडलेली घटना आहे. तेव्हापासून आयाराम गयाराम ही एक वाक्प्रचार रूढ झाला. आयाराम गयाराम आपण म्हणतो असं, जसं बोफर्स म्हणतो ना आपण. बोफर्स म्हणजे भ्रष्टाचाराला समानार्थी शब्द. आपण ग्रामपंचायतीत बोफर्स अशा अनेक वेळा बातम्या छापल्या. काहीतरी किरकोळ असतो, या लाखाचा घपला असतो आणि ग्रामपंचायतीत बोफर्स असं काहीतरी छापलेलं आम्ही सुद्धा. तर बोफर्स हा एक समानार्थी शब्द भ्रष्टाचाराला आहे. तसा आयाराम गयाराम. गेल्या काही 5 वर्षामध्ये काय आले पुढं, खोके, गद्दार, मिंधे हे शब्द नवीन वाक्प्रचार तयार झाले. नवीन प्रकारचे वाक्प्रचार तयार झाले आणि मग हे पुढे वापरले जाणार आहेत आपल्याकडे. पण हे फोडाफोडी का केली जाते नीट जर आपण बघितलं गेले तर फोडाफोडीचं राजकारण जर आपल्याला बस करायचं असेल तर संपूर्णपणे मतदारांच्या हातात आहे. आता जेव्हा पहिलं फोडाफोडीचं राजकारण झालं, मागचं तर खूप आहे. म्हणजे आपल्याला आता काय वाटतं की पूर्वीच्या राजकारणी खूप शुद्ध होते वगैरे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं 67 सालचं उदाहरण. त्यानंतर इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये कितीतरी फोडाफोडी झाली. शरद पवारांच्या कालावधीमध्ये झाली, ज्याला आपण चाणक्य नीती म्हणून इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो. आणि आता या लोकांनी केलं की गद्दारी होती. हा फरक फक्त आपल्याकडं समजून घेण्यासारखा आहे की आता काही वर्षांना एकनाथ शिंदे अजित पवारांनी केलेल्या सुद्धा चाणक्य नीतीमध्ये आणतील, तेव्हा नवीन काहीतरी गेली. म्हणजे आपण कुठल्या तरी पर्स्पेक्टिव्हमध्ये बघतो की हे आपण कशा प्रकारे विचार करतोय. तेव्हा सुद्धा फोडाफोडी व्हायची, आत्ता पण फोडाफोडी होणार आहे, पुढे पण फोडाफोडी निश्चितच होणार आहे. त्याला पर्याय नाही. बस आपण म्हणू शकत नाही अशी परिस्थिती आहे. साधी गोष्ट बघा, जेव्हा गाजलेली फोडाफोडी म्हणजे गेल्या 5 वर्षातली 2019ची निवडणूक जेव्हा झाली, भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून लढवली. पण निवडणुकीनंतर दोघांचे 180 पेक्षा जास्त आमदार झाले, पण त्यांनी एकत्र सरकार स्थापन केलं नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला गेले. ती फोडाफोडी होती का चाणक्य नीती होती आपण ठरवायचं. त्यांनी सरकार स्थापन केलं, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यांना फोडलं म्हणून आपल्याकडे घेतलं का, ती फोडाफोडी होती का, असू शकेल. त्यांनी 2.5-3 वर्ष राज्य केल्यानंतर शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले, की फोडाफोडी निश्चितच होती. आता खरं जर बघितलं तर बहुमत होतं, मग परत अजित पवारांना आण्याची गरज काय होती. बहुमत आहे तरी अजित पवार पण आले. हे का, एक शॉक ॲब्सॉर्बिंग पाहिजे म्हणून. काही उद्या पुढं मागं झालं तरी एक हातचा राखून ठेवलेला आहे.
आणि याचा फायदा काय झाला की परत जेव्हा 2024ची निवडणूक झाली तर तिघांनी एकत्र लढवली आणि एकत्र लढवल्यामुळे 230 पर्यंत तिघं पोहोचले. त्यात EVM नेहमीप्रमाणे बोंबाबोंब झाले. EVMचा हात आहे वगैरे असं होऊ शकत नाही हे माहिती. इलॉन मस्क आपण परकीय माणसावर विश्वास ठेवतो, आपल्या लोकांचा विश्वास ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. आज आपल्याच S-400 किंवा आपण तयार केलेलं विकसित केलेलं पाकिस्तानला आपण दणका दिलेला आहे, पण आपण इलॉन मस्क म्हणतोय EVM मॅनेज होतं, आपण ज्यावर विश्वास ठेवतो तसं होऊ शकत नाही. हा शेवटी मतदारांच्या हातात नाही. मग ही फोडाफोडी का झाली तर कुठल्या तरी कारणासाठी. खरं जनरली फोडाफोडी का केली जाते, जेव्हा नरसिंहराव पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना बहुमतासाठी 4 खासदार कमी पडत होते, तेव्हा झारखंड मुक्ती मोर्चाच्या 4 खासदारांना त्यांनी फोडलं. त्यांच्या घरात पंतप्रधान हाऊसमध्ये 1-1 कोटीच्या 4 बॅगा दिल्या गेल्या. प्रकरण गाजलं असेल, पण ज्यांना आठवत असेल तेव्हा मला सुद्धा या बातम्या केल्यात म्हणून मला रेफरन्सेस लक्षात आहेत. त्यानंतर नरसिंहराव टिकले, बहुमताच्या ठरावावर टिकले, विश्वास ठरावावर ते टिकले, तरी 5 वर्ष पुढं काम केलं. नंतर लक्षात आलं ही झारखंड मुक्ती मोर्चाचं चुकीचं होतं आणि त्यांना खरं कोणत्याही प्रकारचं बहुमत नसताना नरसिंहराव सरकारनं 5 वर्ष काम केलं, पण ते 4 खासदारांनी पाठिंबा दिल्यामुळे सगळ्या गोष्टी अशी झाल्या. म्हणजे हे पूर्वीपासून चालू आहे, कोणत्याही प्रकारे याच्यात नाही. आपल्याकडं मगाशी अजून एक वाक्प्रचार सांगायचा राहिला म्हणजे पाठीत खंजीर, जो शरद पवार आणि वसंतदादा पाटलांबाबत नेहमी बोलला जातो की पाठीत खंजीर कुपष्ण वगैरे जे सगळं आहे हे वाक्प्रचार निर्माण झाले केवळ फोडाफोडीच्या राजकारणातनं आणि हे पुढेही चालू राहणार. आता याच्यामध्ये काय होतं की आता आम्ही सगळे खरं कुठल्या पक्ष, आज जर गजानन शेडगे आले असते बरं झालं असतं, ते सामनाचं काम करतं, तर त्यांनी किमान शिवसेनेची भूमिका मांडली असती. कारण आता दुर्दैवानं काय झालं या फोडाफोडी राजकारणामध्ये आणि आम्हाला दुःख होतं, म्हणजे आमच्या पिढीला तर निश्चित दुःख होतं की या फोडाफोडीच्या राजकारणानंतर पत्रकारसुद्धा विभागले गेले, पत्रकारही विभागले गेले. हा याचा तो त्याचा. आणि जे स्वतःला आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणला तुम्ही की जे कुठले तरी ब्लॉग वगैरे लिहितात त्यांनीसुद्धा त्याच एका दृष्टिकोनातून लिहायला सुरुवात केली. शिंदेला जोडपा, अजित पवारांना जोडपा, ह्याला जोडपा, त्याला जोडपा. अरे जे घडलंय ते घडलंय ना, आम्ही तो विचार केलाय का? कुठंच आपण विचार करत नाही की आपण पत्रकार म्हणून एका नजरेतनं बघायला पाहिजे. पण ह्यामध्ये ह्या फोडाफोडीच्या राजकारणाचं वैशिष्ट्य हेच आहे की मीडियासुद्धा विभागला गेला. आणि मला कळत नाही मीडियाच्या बाबतीत असं आहे, आम्ही मीडियाचे प्रतिनिधी आहे म्हणून सुद्धा सांगतो की मीडियामध्ये मॅक्झिमम डिजिटल मीडिया जो आहे तो काय करेल आणि कशा प्रकारे करेल. कराची 15वर हल्ला न करता सुद्धा आपल्या मीडियावर हल्ला केला होता. कराची 15वर भारतानं हल्लाच केला नाही, पण मीडियाच्या सगळ्या चॅनलने कराची 15वर हल्ला केला. ही परिस्थिती आहे, काही झालेलंच नाही. तर मीडिया तुम्हाला काय सांगेल आणि कसं सांगेल, आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया काय सांगेल माहीत नाही. व्हॉट्सअप विद्यापीठावर पेरलेले, व्हॉट्सअप विद्यापीठावर पोचलेले सगळे पत्रकार असतात, ते अशा प्रकारचे करतात. पण आपल्याला सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की काय सांगितलं जातं. मगाशी खोके हा शब्द मी वापरला आणि चूक त्या शिंदे आणि त्यांच्या कंपनीची पण आहे. कधीच त्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही. 50 कोटीला एक आमदार विकत घेतला, खोके झाले, हे झाले, ते झाले, त्यांनी कधी नाहीच म्हटलं नाही. ही त्यांची मोठी कधी त्यांनी प्रतिवादच केला नाही की अशा प्रकारे झाले, तशा प्रकारे झाले, काही बोलले नाहीत. 50 खोकी वगैरे हे झाले. मगाशी म्हटलं प्रत्यक्ष घडलेली घटना होती. हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये ते प्रकरण घडलं होतं नरसिंहरावांचं. ते कनेक्शन तसं पण एक प्रकारे होतं 1-1 कोटीच्या 4 बॅगांचं, ते त्या पद्धतीनं होतं. पण इथं ज्या प्रकारे तो प्रवास झाला, सगळं झालं, ईडीची भीती, रॉची भीती किंवा इन्कम टॅक्सची भीती आणि पैसे, हे 4 आमिष दाखवून फोडाफोडीचं राजकारण केलं जातं असं गृहीत धरलं जातं. पण खरंच जर एखाद्याला काही त्यानं केलेलं नाही तर कशाला त्यांना घाबरायचं, हा विचारच कोण करत नाही. आणि आत्तासुद्धा लोक सत्तेसाठी फोडाफोडी करतात हे गृहीत. मगाशी उदाहरण सांगितलं मी की एकनाथ शिंदेचा गट अधिक भाजप मिळून बहुमत आहे, तरीसुद्धा अजित पवार आणि त्यांचा गट का आला. म्हणजे एक भाजपचं शॉक अब्सॉर्बिंग ते असेलच, पण सत्तेपासून दूर न राहणं ही सुद्धा फोडाफोडीच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा निकष आहे की तुम्हाला जर सत्तेपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही विरोधी बाकावर बसा, सत्तेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला काही करून कुठंतरी जायचं आणि ते तुम्ही टाळूच शकत नाही. कोणत्या प्रकारे तुम्ही टाळू शकत नाही. इथं महत्त्वाचा मुद्दा राहतो. मगाशी म्हणलं जसं की प्रत्येक गोष्टीमध्ये मग संशय घेतला जातो. फोडाफोडीचं राजकारण बस असं का म्हणतोय आपण, का प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेतला जातो. आपण आम्हाला ह्या कालावधीमध्ये बोलू दिलं जात नाही असं सगळा आरडाओरडा करताना तेच बोलत असतात. मुस्कटदाबी होती म्हणणारेच पहिल्यांदा सांगता आमची मुस्कटदाबी होती. अरे तुमची मुस्कटदाबी होती, तुम्ही वाक्य पण लिहू शकणार नाही ना. मग ही परिस्थिती लक्षात येत नाही अनेकांच्या की मुस्कटदाबी होती, आम्हाला बोलून दिलं जात नाही, हे होत नाही, ते होत नाही, न्यायालय त्यांच्या हातात आहेत, हे त्यांच्या हातात आहेत, हे त्यांच्या हातात आहेत, असं नसतं. मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही. इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये सुद्धा रॉनं आणि IBनं अशाच प्रकारे केलेलं होतं. रॉचा वापर
यशवंतराव चव्हाणांवर नजर ठेवण्याचं काम रॉनं केलं होतं, अनेकांना माहिती असेल तर यशवंतराव चव्हाणांवर सुद्धा. किंवा चंद्रशेखर जेव्हा पंतप्रधान झाले, त्या चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यावर राजीव गांधींचा पाठिंबा होता. चंद्रशेखरांकडे फक्त 60 खासदार होते आणि राजीव गांधींच्या पाठिंब्यावर ते पंतप्रधान झाले. म्हणजे हे देश जगातलं दुर्मिळ उदाहरण होतं की सर्वात कमी खासदार असलेला पक्ष पंतप्रधान झाला होता आणि सर्वात मोठा पक्ष पाठिंबा दिलेला होता. तेव्हा सुद्धा चंद्रशेखरांनी राजीव गांधींच्या घरावर पाळत ठेवली, या एका कारणासाठी राजीव गांधींनी तेव्हा पाठिंबा काढून घेतला. कारण ती वेळ फक्त असते की आपल्याला अनुकूल वातावरण कधी होणार आहे निवडणुकीसाठी, तोपर्यंत पाठिंबा द्यायचा. अनुकूल वातावरण झालं की पाठिंबा काढून घ्यायचा. हे साधं साधं गणित आहे. जेव्हा VP सिंगना भाजपचा पाठिंबा होता, तुम्ही जरा बघितलं ना, हे इतकी विचित्र समीकरण आहेत. VP सिंग मंडल आयोग आणणार आहे, त्याच्या विरोधात कमंडल आणणार आहे भाजप, म्हणजे ज्यांनी अयोध्येचा रामरथ यात्रा काढली. पण त्याच VP सिंगांना भाजपाचा पाठिंबा होता. आणि जेव्हा रामरथ यात्रा अडवली तेव्हा माहिती होतं भाजपाला की मोठ्या प्रमाणात त्याचा वातावरण निर्मिती झाली, आपण पाठिंबा काढून घेऊ. ते पाठिंबा काढून घेतला, नंतरच्या निवडणुकीला चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर हे सगळं सत्तेसाठी होतं. तुम्हाला कोणत्याही प्रकारे बाकी काही नसते. मगाशी चाफेकर म्हणलं तसं अगदी बरोबर आहे. नगरसेवकाकडे तर एवढी मालमत्ता असेल तर आमदार आणि खासदारांचं काय? आज एकही माझ्यामध्ये तरी एकही आमदार किंवा खासदार किंवा राजकीय नेता आपल्याला गरीब दिसत नाही. सांगा मला कोणी हा गरीब राजकीय एक गरीब राजकीय नेता होता, अशी गोष्टीची सुरुवातच करू शकत नाही आपण. ही परिस्थिती आहे. सगळ्यांमध्ये काहीतरी समृद्ध झालेले आहेत. सर्वात याच्यात गोष्ट अशी ही महत्त्वाची आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या राजकारण का करायचं तर पद मिळवण्यासाठी, पद का मिळवायचं तर पैसा मिळवण्यासाठी, आणि पैसा का मिळवायचा पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला घालायचा आहे पैसा, तो मग तुम्हाला तो पैसा घालावाच लागणार आहे. आणि ह्याच पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत जावं लागतं. मग हे फोडाफोडी तुम्ही टाळू शकत नाही. आणि पक्षांतरबंदी कायदा आला. पक्षांतरबंदी कायदा जेव्हा आला पहिल्यांदा 1985 साली, ते राजीव गांधींचं खूप मोठं पाऊल होतं. कारण पूर्वी कोणी असायचं, मगाशी आयाराम गयारामचं जे गयालालचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, 15 दिवसात एक माणूस 4 पक्ष बदलतो जर काही कारवाई होत नाही. पण जेव्हा पक्षांतरबंदी कायदा आला 1985ला, तेव्हा तुम्ही पक्षांतर सहजासहजी करू शकत नाही. त्यानंतर अटल बिहारीच्या काळामध्ये अमेंडमेंट केला नवीन, तुम्ही जर आता तुम्हाला काहीच मर्जच व्हावं लागेल, ही अमेंडमेंट नंतर केली, जी आत्तासुद्धा एक कोर्टामध्ये जो मुद्दा आता आहे एकनाथ शिंदे अजित पवारांचा तोच आहे की तुम्ही पक्षात बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुम्हाला कुठल्या तरी पक्षात मर्ज व्हावं लागेल तुम्हाला. किंवा राज ठाकरे आणि नारायण राणेंचं काय झालं होतं लक्षात घ्या. शिवसेनेचा बाहेर पडताना नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी काय केलं, हा आमचाच पक्ष आहे म्हणून सांगितलं. हा फरक नीट लक्षात घ्या. आणि हे जेव्हा भाग लक्षात येतो तेव्हा ती गोष्ट प्रिसाइडिंग ऑफिसरपर्यंत राहत नाही. प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे विधानसभा अध्यक्ष काय करणार आहे, डोकी मोजणारे, डोकी मोजल्याप्रमाणे हे बरोबर आहे की नाही एवढं फक्त बघणार आहे. पण हे जे झाले ते घटनात्मकदृष्ट्या बरोबर आहे का हे बघण्याचं काम न्यायालयाला करावं लागणार आहे. कारण न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे घटनेचं संरक्षक मानलं जातं. घटनेचा रक्षक सर्वोच्च न्यायालय आहे. मग हे सगळं झालंय काय बघायला लागतं. पण जर पक्षांतरबंदीचा कायदा भारतात आहे आणि त्याला काही कंडिशन्स आहेत, याचा अर्थ घटनाकारांना पण अपेक्षित आहे, केव्हा जे आपण दुरुस्ती केली तेव्हा त्या संसदेला पण अपेक्षित आहे की फोडाफोडी होणारच आहे, ती थांबणार नाही आहे. म्हणूनच ह्या गोष्टी केलेल्या आहेत की तुम्हाला काय करायचं असेल, पूर्वी 2/3 होतं, आता 2/3 तर आहेच आहे, शिवाय तुम्हाला मर्ज व्हावं लागेल, हा भाग आहे. त्यामुळं तेव्हा चाललं होतं तेव्हा म्हटलं होतं ना की एकनाथ शिंदेला भाजपमध्ये मर्ज व्हावं लागेल, यांना सुद्धा पुन्हा अजित पवारांचा गटसुद्धा भाजपमध्ये मर्ज करावा लागेल, हा भाग आहे. पण आता नवीन निवडणूक झाली, सगळं मागचं विसरलं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पक्षांतरबंदी कायदा जर वेळेवर व्यवस्थितप्रमाणे चालवला तर ह्या प्रकारच्या गोष्टी होणार नाही. पण आपल्याकडचे जे कायदे आहेत त्याचा आपण कशा प्रकारे अर्थ लावतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कित्येक दिवस निवडणूक होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठलाही खटला समोर आला नाही, त्याच्या बाबतीत काही झालं नाही. मग ह्या गोष्टी चालत राहणार. एकदा ती विधानसभा संपली की तो विषय पण संपला. आता जरी 5-6 वर्षानं सुप्रीम कोर्टानं ह्या दोघांचं बाहेर पडणं अनकॉन्स्टिट्युशनल होतं म्हणून सांगितलं, काय फरक पडतो. मागाशी मी नरसिंहरावांचं सांगितलं, काय 5 वर्षानं कळलं झारखंड मुक्ती मोर्चानं पैसे घेतले होते आणि मतदान केलं होतं, काही फरक पडला. नरसिंहरावांनी 5 वर्ष काम केलं होतं, तसंच हे काम झालेलं आहे. तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही. मुद्दा ह्याच्यातला हाच आहे जो आपला परिसंवादाचा विषय आहे की आपण फोडाफोडीचे राजकारण बस करू शकतो का, ते आपल्या मतदारांच्या हातात आहे. मतदारांच्या हातात आहे की तुम्ही कशा प्रकारे आणि कुणाला मतदान करणार आहे. मगाशी म्हणलं तसं गांधीजी आज उभे राहिले तर निवडून येणार नाहीत, पण या देशामध्ये फुलनदेवी निवडून येतील, अरुण गवळी निवडून येतो जेलमधनं, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आला निवडणूक लढत निवडून येईल, ही परिस्थिती आहे.
पण गांधीजी निवडून येणार नाही ती परिस्थिती. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे कुठल्या उमेदवाराला तुम्ही मतदान करता याच्यावर सगळं अवलंबून राहणार. त्या प्रकारे केलं तरच. आज दुर्दैवाने काय आहे की आपल्याकडं निवडणूक चिन्हाची कन्सेप्ट का आली, कारण भारताची साक्षरता खूप कमी होती. इकडं कुणाचं नाव आहे, इकडं महात्मा गांधी आहेत का दाऊद इब्राहिम आहे माहीत नाही आहे. इथं फक्त हात आहे का गाय वासरू आहे का कमळ आहे एवढं चिन्ह बघायचं, शिक्का मारायचं. निरक्षर लोकांसाठी ती निवडणूक चिन्हाची सोय होती. आता जर भारत साक्षर 80% आहे तर निवडणूक चिन्ह ठेवू नका, नाव वाचा आणि सही करा. अर्थात अशा प्रकारचे शिक्का मारा, त्या माणसाला निवडून द्या. पण अर्थात जर आपण बघितलं तर किती सुशिक्षित लोक आपल्याला मतदान करताना दिसतात. फोडाफोडीचं राजकारण बंद करणं या सुशिक्षित लोकांच्या हातात. मतदान आपण सगळे करतो. कधी तुम्हाला बाहेर 4 व्हीलरची लाईन लागलेली दिसते मतदानाच्या बाहेर? नाही. 2 व्हीलर, सायकल किंवा चालत येणारी माणसं, म्हणजे जी निम्न उत्पन्न किंवा मध्यम उत्पन्न गटातील आहेत तीच लोक फक्त मतदान करतात. बाकी लोकांना मतदान करायची गरजच वाटत नाही. जर मतदानाची टक्केवारी आजही आपण 80%पेक्षा जास्त जाऊ शकत नाही, आपली 70 मॅक्झिमम आहे. म्हणजे उरलेले 30% लोकांना काही पडलेलं नाही. आणि जे काही मतदानाचं टक्केवारी आहे, झोपडपट्टीतले मतदार आहेत, सरळ सरळ गांधीजींचा विश्वास आहे त्यांच्यावर, गांधीजींवर त्यांचा विश्वास आहे. नोटे पुरतात, नोटेवरचे गांधीजी त्यांना माहिती आहे. 500 रुपये दिले की ते गांधीजींच्या मागे ते जाणार आहेत, ही माहिती आपल्याला माहिती आहे. ती 500ची नोट बघून अनेक लोक मतदान करतात. ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला तुमचा उमेदवार कशा प्रकारे निवडून देणार आहे, उमेदवाराची माहिती वाचून, उमेदवाराची क्षमता बघून आपण मतदान करणार आहोत का, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अर्थात असा प्रयोग झाला की अरविंद केजरीवालांचा प्रयोग काय होता दुसरा, त्यांनी सुशिक्षित लोकांना एकत्र आणलं. अरविंद केजरीवालांची जे सगळी लोक होती ते सगळे सुशिक्षित, कोण डॉक्टर, कोण वकील, कोण इंजिनियर. हा विषय खरोखरच गंभीर आहे आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये ज्ञान विकास मंडळाने या विषयाला प्राधान्यानं परिसंवादाच्या रूपात ठेवलं. त्याचा किती परिणाम होणार आहे हे तुम्हाला आम्हाला कोणालाच माहिती, पण निदान विचार जरी त्या अनुषंगाने मांडला जातो हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर राजकारण ही सर्वव्यापी आहे. हे आता आपण चर्चा करतोय ती पक्षीय राजकारणाची करतो, पण कुठलंही क्षेत्र घ्या, सध्या समाजातलं कुठलंही महत्त्वाचं क्षेत्र घेतलं, शिक्षण घ्या, समाजकारण घ्या, क्रीडा क्षेत्र घ्या, सांस्कृतिक क्षेत्र घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणी आले आणि त्या राजकारणावर पक्षीय राजकारणाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणामध्ये काय चाललंय तर सत्तेसाठी वाटेल ते साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते करून सत्ता कशी मिळवायची यासाठीच सगळे प्रयत्न चाललेले आहेत. आणि हे फोडाफोडीचं राजकारण एका वेगळ्या दिशेनं आपल्या देशाला, आपल्या राज्याला नेतंय. हे राजकारण्याला कळत नाही अशातला भाग नाही, पण त्यांना ते काही करायचं नाही, पक्षांनाही काही करायचं नाही. एक काळ असा होता की त्यामध्ये राजकारणातल्या व्यक्तीसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने वागत होते. मग असे एसटीतनं जाणाऱ्या आमदारांचं उदाहरण दिलं, तसे काही आमदार, खासदार, काही नेते असे होते की जे समाजासाठीच काम करत होते. त्यांच्या निवृत्तीनंतर आता जशी संपत्ती दिसते नेत्यांकडे, तशी कोणत्याही प्रकारची संपत्ती त्यांनी साठवलेली नव्हती. असा काळ होता. निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना त्यांचे कार्यकर्ते स्वतःची भाकरी बांधून प्रचाराला जात होते. हे सगळे दिवस पाहिलेली लोक अजून आहेत, पण आता ते राहिलेच नाही. आता कार्यकर्ते सुद्धा ते अशी अपेक्षा करतात, मी प्रचाराला जायचे तर मला गाडी पाहिजे, जेवण पाहिजे, बाकीच्या अनेक गोष्टी पाहिजे. या सगळ्यामुळं एक पैशाचं सगळे व्यवहार या राजकारणामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळं आपोआपच नेत्यांपासून मतदारांपर्यंत पैशाचं एक जाळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे आता मतदाराला सुद्धा म्हणजे ठराविक सर्व सरसकट मतदार मला म्हणायचं नाही,
पण काही मतदारांना पैसे दिल्याशिवाय ते मतदानाला पण येत, ही पण परिस्थिती झाली. त्यामुळं पूर्वीच्या राजकारणामध्ये सर्वच पक्ष काही तत्वानं वागत होते, काही विचारानं वागत होते. ही सगळी तत्व विचार यांना आता सगळ्यांनी तिलांजली दिलेली आणि त्याला अपवाद कुठलाच पक्ष नाही, कुठलाच नेता नाही. सगळ्यांना हे करावं लागतं अशी परिस्थितीच निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ही फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा बळ मिळतं एका अर्थानं. कारण पैसा असेल तरच राजकारण. आता सर्वसामान्य माणूस या निवडणुकीच्या राजकारणात उभा राहू शकत नाही. त्याला किती इच्छा असली मला निवडणूक लढवायची तरी तो या मैदानात येऊ शकत नाही, कारण त्याचा पैसा हाच एक महत्त्वाचा क्रायटेरिया झालेला आहे. आणि सर्व पक्षांना असं वाटतं की जो निवडून येणार इलेक्टिव्ह मेरिट निवडून येण्याची क्षमता असणाराच उमेदवार लागतात. त्यामुळे एखादा किती चांगला समाजाविषयी तळमळ असलेला कार्यकर्ता असेल तर त्याला पक्ष उमेदवारी देणार नाही, कारण त्याच्याकडे पैसा नसतो. आणि मग सत्तेसाठी वाटेल ते करताना तत्व विचार गुंडाळून तुम्ही आत्ताची भाषणं जरी बघितलीस निवडणुकीच्या काळातली किंवा इतर वेळेला सुद्धा नेत्यांनी फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे, शिवराळ भाषा वापरायची आणि अगदी हीन पातळीवरची भाषा वापरून एकमेकांची उघडी काढायची. अशा पद्धतीनं सगळ्यांची कार्यपद्धती झालेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. येणं केलं प्रकारे काही वाटेल ते झालं तरी काहीही बोलायचं, काहीही करायचं, कोणत्याही कृतीला विधी निषेध बाळगायचा नाही आणि पक्षालाही ते चालतंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे आपल्या पक्षातल्या एखाद्या नेत्यानं काहीतरी वेगळी कृती केली जी पक्षाला लांछनास्पद आहे, पण पक्षही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. पक्षाला फक्त एकच डोकं लागतं जे निवडून येणार पण निवडून आलेलं पाहिजे. त्यामुळं हे सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग हे लोक निवडून येतात, निवडून आले की नुसते निधीचे आकडेवारी आपण ऐकत असतो. रस्त्यासाठी इतके कोटी, ह्याच्यासाठी तितके कोटी, म्हणजे आपल्याला कोटीवर किती शून्य आहेत हे सुद्धा लवकर लक्षात येत नाही त्या मतदाराच्या. पण इतका कोट्यांचा भडीमार त्याच्यावर होत असतो, पण समस्या मात्र तसंच काय नसतं. ज्याच्यासाठी हा निधी आणलेला असतो तो निधी किती वापरला जातो हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्याला ह्या वेगवेगळ्या समस्या समोर दिसतात. बेरोजगारी वाढलेली आहे, उद्योग क्षेत्रामध्ये काय चाललंय आपण पाहतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाही, गरिबी वाढते, श्रीमंत होत आहेत, गरीब राहत आहेत. मूलभूत सुविधांची सुद्धा आपल्याकडे अडचण आहे, आरोग्य सुविधा सुद्धा आपल्याकडे तेवढ्या पुरेशा नाही. आणि मग राजकारण फक्त करत राहायचं, सत्ता आपली टिकवायची असाच खेळ फक्त चालला. म्हणजे कुठलं तरी एक नवीन प्रकरण काढायचं, त्याच्यावर चर्चा करत बसायचं. हे समाजात समोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर कधी चर्चा करायची नाही आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी मग कुठल्या तरी एखाद्या नटीचं प्रकरण काढायचं, त्याला कोणाला तरी राजकारण्याचं नाव जोडायचं किंवा मग दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यातली सगळी गुंडगिरीची उदाहरणं घ्यायची, तेच विषय महिना चालवत राहायचे. इकडं समाजाचं काय चाललंय, समाजाचे प्रश्न काय आहे त्याच्याकडे सत्तारूढी आघाडी बघत नाही आणि विरोधी आघाडी. सर्वसामान्य लोकांचं जगणं जे आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. फक्त सगळे आपापल्या पक्षाची सत्ता कशी राहील यासाठीच सगळे कार्यरत आहेत असं सगळं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळं जे समाजाला गरजेचे नाहीत अशा विषयांना प्राधान्य देऊन तेच विषय समाजासमोर आणायचे, त्याची चर्चा करायची, लोकांना त्याच्यात गुंतवायचं आणि मूळ प्रश्न जे आहेत त्याला बाजूला ठेवायचं. हे सर्वच हे चाललेलं आहे, हे सत्तेसाठी चाललेलं आहे. त्यामुळं देशासमोर जे प्रश्न आहेत ते आणखी खूप वेगळे आहेत. आत्ताच आपण पहलगामचा हल्ला बघितला, दहशतवाद हा एक मोठा प्रश्न आहे. त्या दहशतवादाच्या अनुषंगानं कारवाया त्यांच्या होत राहिल्यानं आपण त्यांना उत्तर देतो. हे सगळं चाललेलं दिसतं, पण आत्ता 9 तळ उद्ध्वस्त केले आणि आपण POK पाकव्याप्त काश्मीर घेणार वगैरे सगळं चालू होतं. प्रत्यक्षात काय आहे ते सर्वसामान्य माणसाला काहीच कळत नसतं. जे चॅनेलवरनं आपण पाहतो ते किती खरं आहे किती खोटं आहे. असं उदाहरण खडके सरांनी दिलं की त्या
कराची बंदर आपण उद्ध्वस्त केला अशा बातम्या आल्या. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. सरकारमध्ये काय घडतंय, ट्रम्पने काय केलं, मोदी काय सांगतायत आणि पाकिस्तानचे नेते काय सांगतायत, यातलं किती सत्य आपल्या समोर येतं याची कुणालाच काही कल्पना नाही. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत ते दहशतवादापासून असतील आणि आपल्या अंतर्गत देशांतर्गत जे अंतर्गत जी सुरक्षा आहे त्याचेही मोठे प्रश्न आहेत. म्हणजे बीडसारख्या जिल्ह्याचं आपण गेले 4-5 महिन्यांचे सगळं ऐकतोय, वाचतोय, टी व्ही लावला की त्याच बातम्या आपल्याला बघायला मिळतात. जेवढं प्राधान्य त्या बातम्यांनाही दिलं जातं पण तेवढीच परिस्थिती तिथं आहे का, कदाचित त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती असेल. पण ही कशावर निर्माण झाली तर ह्या सगळ्या गुंडगिरीला, त्यांचे जे आका असतात त्या आकाला, किंवा हे फळकुडदादा आपण म्हणतो, आपल्या गल्लीत सुद्धा एखादा फळकुडदादा तुम्ही बघितलेला असेल. त्या फळकुडदादाला समर्थन कोण देतं, त्याला पाठिंबा कोण देतं, तर ही नेते मंडळीच त्याला पाठिंबा देत असतात आणि तेच ही गुंडगिरी पोसत असतात. त्या गुंडगिरीचं समर्थन करतात गुंडगिरीला. आणि आत्ताची परिस्थिती बघितली मग आपल्याला त्या साध्या आमदारांची उदाहरणं वगैरे दिली, पण आता कुठलाही आमदार कुठल्याही सरकारी एसटीतनं प्रवास करणार नाही. नगरसेवकाचं उदाहरण ते सारखं तिथं 7 सीटरची गाडी कुठल्या नगरसेवकाची आहे, म्हणजे सगळ्याच नगरसेवकांची असू शकते. पण राजकारणातली कुठलीही व्यक्ती बघा ती इतक्या रुबाबदार पद्धतीने वागत असते, त्याच्याकडे सगळी सत्ता असते, त्याचे रिझॉर्ट असतात, त्याच्याकडे गाड्या असतात, बंगले असतात. मी एक नोकरी करतो, मला एक ठराविक महिन्याला पगार मिळतो, त्यातून मी माझा घरप्रपंच चालवत असतो. राजकारणामध्ये काम करणारे बहुतेक लोकांकडे तुम्ही बघा ते काही नोकरी करत असतात, त्यांचा काहीतरी व्यवसाय असतो नसतो हा भाग सोडून द्या. पण एवढा पैसा येतो कुठनं त्यांच्याकडे असा प्रश्न आपल्याला नेहमी निर्माण होत असतो. तर हे पैशाचंच राजकारण सत्तेतून निर्माण झालेलं आहे आणि सत्ता, पैसा, प्रतिष्ठा आणि त्यातून मग गुन्हेगारीसह जे जे काय करता येईल ते करायचं, हे दुष्टचक्र या फोडाफोडीच्या राजकारणातून निर्माण झालेलं आहे. आणि किमान आपल्याला सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीने जगता यावं यासाठी समाजातून एक दबावगट निर्माण होण्याची आवश्यकता आहे आणि तो सर्वसामान्य माणसंच दबावगट निर्माण करू शकते. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण थांबणार नाही हे जेवढं खरं वाटतं खरं आहे. ते राजकारण थांबलं नाही तरी एक दबावगट समाजातून असा पाहिजे की तुम्ही काय राजकारण करायचं ते करा, पण किमान लोकांना सर्व प्राथमिक सोयी सुविधा आणि त्यांची सुरक्षा आणि विकासाचा एक मुद्दा घेऊन देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी काहीतरी करा असं म्हणायची आता वेळ आलेली. कारण हे अराजकता थांबवण्याचा तोच एक आता मार्ग उरला आहे की समाजानेच एक दबावगट निर्माण केला पाहिजे. ज्ञान विकास मंडळाला आज इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. शिक्षक म्हणून होते 10वी असताना आणि खरोखरच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते अतिशय आदर्श होते. म्हणजे कधीही त्यांनी कुठल्याही विद्यार्थ्याला धपाटून मारलेले असं कधीही नाही. पण वर्गात सर आले ना की पिन ड्रॉप सायलेन्स, अक्षरशः शांत सगळे. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्याकडे बघितल्यावर आदरयुक्त भीती वाटायची, कुणीही दंगा करत धजावायचं नाही. त्या मानानं मारकुटे मास्तर जे सगळे होते त्यांच्या याला दंगा पण चालायचा आणि ते तेवढेच बडवायचे. पण एक बघितल्यानंतर ज्यांच्याकडे मुलगा हा शांतच बसला पाहिजे असं व्यक्तिमत्व म्हणजे बेडके असत. आणि खरोखरीच आदर्श म्हणजे मी सरांच्या बाबतीत सांगेन की जीवशास्त्र ते अतिशय मनापासून शिकवायचे सायन्समध्ये. म्हणजे रमायचे ते जीवशास्त्र अतिशय सखोलपणे. म्हणजे एवढे कोणी विशेष इतर शिक्षक जे होते एवढं खोलामध्ये सांगायचं नाही, पण जीवशास्त्र शिकवण्यामध्ये सरांचा हातखंडा होता. आणि इतर सुद्धा त्यांचे ओव्हरऑल मी त्यांच्याकडे शिकवणीसाठी सुद्धा जात होतो, त्यामुळे त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. उत्तम शिकवायचे आणि बरेच विद्यार्थी त्यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये घडवले. त्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक म्हटलं पाहिजे. आणि अजूनही त्यांच्याबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आदर्श शिक्षकाचा. शाळेपासून स्वागत करा. लाखामध्ये एखाद्यालाच तो पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा पुरस्कार हा लाखामध्ये एकाच शिक्षकाला मिळत असतो. तो
सरांना मिळालेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अतिशय अभिनंदन. आणि पत्रकारिता म्हणत तर ते आपले इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी करत करत त्यांनी पत्रकारिता केली. जी फलटणचे जे लोकजागर त्यांचे बंधूंनी वृत्तपत्र चालवलं होतं, त्या लोकजागरसाठी ते वार्ताहर म्हणून काम करत होते. अनेक ठिकाणी ते सुद्धा भेटी द्यायचे, कारण का आमच्या वडिलांकडे मी ऐकलं होतं. बापू सुद्धा पत्रकार म्हणून होते, नवाबाचे वार्ताहर होते, मुंबईच्या नवाबाचे 20 वर्ष. तर त्यामुळं त्यांचे ते नेहमी म्हणायचे तुमच्या सर भेटले, ते दोघांच्या बऱ्याच वेळा भेटी व्हायच्या. तर त्यांनी सुद्धा या आपल्या ह्याच्यात दुहेरी काम केलं, पत्रकारिता आणि शिक्षकी पेशा दोन्ही सांभाळले. तर असे वेगळे पत्रकार आपल्याला आज मिळाले, त्यांना मी सांगतो की आता त्यांनी आपल्या मनोगत करतात. आणि आगळा वेगळा जो विषय आज दिलेला आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते काही आजचं नाही आहे किंवा गेल्या 18 वर्षातलं नाही आहे. ज्या ज्या वेळेला लोकांना आवश्यकता वाटली त्या त्या वेळेला सर्व मार्ग वापरून फोडाफोडी झालेली आहे. परंतु त्या काळातली फोडाफोडी जी इंदिरा गांधींच्या काळातली, नेहरूंच्या काळातली किंवा त्यानंतरच्या काळातली, या फोडाफोडीमध्ये थोडं तरी नीतिमत्ता होती. पण आता जी फोडाफोडी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्थपूर्ण नीतिमत्ता आहे. पण मला एक सांगावंसं वाटेल की फोडाफोडी हा राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो जोपर्यंत राजकारण चालू आहे तोपर्यंत चालू राहणार. परंतु फोडाफोडी का केली जाते, फोडाफोडी कशासाठी केली जाते, आणि फोडाफोडी केवळ राजकारण, मतदार गोळा करणं, सत्ता मिळवणं या एकमेव कारणासाठी असते का, तर नाही. कारण विरोधी पक्षातही फोडाफोडी होते, मग तिथे कुठे सत्तेचं राजकारण असतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी फोडाफोडी करायची हा अजेंडा जर थोडासा बाजूला ठेवला तरच ही फोडाफोडी थांबेल. मला या बाबतीत एक आदर्श उदाहरण सांगावं वाटतं की अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा त्याला शक्य होतं फोडाफोडी करणं. लोकांनी त्यांना सुचवलेलं होतं, पक्षाचा प्रभाव पण होता, पण अटल बिहारींनी सांगितलं की हे चालणार नाही. सरकार कोसळलं, त्याने राजीनामा दिला. म्हणजे मला काय सांगायचं आहे की या फोडाफोडीला जर वरिष्ठ लोकांनी आळा घातला तर आळा बसू शकतो, पण अटल बिहारी सारखा पंतप्रधान या देशाला पुन्हा लाभला नाही आणि लाभणार नाही. सध्याच्या काळामध्ये फोडाफोडीचं वास्तव कसं आहे की फोडाफोडी करताना माणसाची गुणवत्ताही बघितली जाते, माणसाची नीतिमत्ताही बघितली जाते आणि माणसाचं उपद्रव मूल्यही बघितलं जातं. तेव्हा ही फोडाफोडी करताना ती सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण केली जाते. मगाशी सांगितलं वक्त्यांनी की एकनाथ शिंदे असताना, भाजप असताना अजित पवार का आले, अजित पवारांना का बोलवलं, त्याची अनेक कारणं आहेत. मग ते ईडी असेल, राजकीय घोटाळे असतील, काही असेल, तरी पण त्यांना असं का वाटलं की अजित पवार आपल्या बरोबर यावे. याचं कारण असं आहे की अजित पवार हे उत्तम प्रशासक आहेत. अजित पवारांच्या कामाचा झपाटा हा आपण जर पाहिला तर आपण थक्क होऊन जातो की आजही हा मनुष्य सकाळी 6 वाजता उठून आपले सगळे कार्यक्रम करतो. तेव्हा फोडाफोडी केवळ पैशासाठी होते किंवा माणसं काही वेगवेगळ्या विचाराची असतात म्हणून होते असं नाही आहे. फोडाफोडीकडे आपण वेगवेगळ्या अंगाने पाहिलं पाहिजे. फोडाफोडीचा दृष्टिकोन हा सत्ता टिकवण्यासाठी असतो हे जगजाहीर आहे, पण फोडाफोडी करताना ती माणसं, त्यांचं उपयुक्तता. पण आता फोडाफोडीचं मूल्य बदललं आहे. मगाशी नीती मूल्याची भाषा बोलली, पण नीती राहिलं नाही, पण नीतीचं मूल्य मात्र जोरात झालं. फोडाफोडी करताना पूर्वी बऱ्याच काळामध्ये शरद पवारांच्या पासून आपण पाहत होतो की शरद पवारांनी 38 आमदार घेऊन पुनर्स्थापन केलं, सत्ता मिळवली, पण त्यांनी असं तरी सांगितलं नाही की मीच खरी काँग्रेस आहे म्हणून. आता मात्र जर सांगितलं जायला लागलेलं आहे की मीच खरा राष्ट्रवादी आहे, मीच खरी शिवसेना आहे. आणि याला एकमेव कारण आहे की पक्षातले सर्वोच्च नेते जे असतात
ते सर्वोच्च नेते आपल्या सत्तेचा वापर करून निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरून हे सगळं चालू असतं. जर राष्ट्रवादी पक्ष खरा पक्ष आहे असं जर झालं नसतं तर राष्ट्रवादी बरोबर आलेले किती आमदार खासदार टिकले असते. त्या फोडाफोडीमध्ये हाही भाग महत्वाचा आहे की त्याला आपण राजकीय अभय, शिवसेना एकनाथ शिंदे भाजपकडे आले आणि त्यांची शिवसेना खरी शिवसेना म्हणून चालली. मला वाटतं हे जगातलं एकमेव उदाहरण असेल की पक्ष फोडायचा आणि चोरून जायचा, मीच खरा पक्ष आहे म्हणायचं. हे अतिशय चुकीचं आहे. पण याला वरचे नेतेही कारणीभूत आहेत. निवडणूक आयोगही जबाबदार आहे. पण एक आहे की ज्या ज्या लोकांच्याकडे सत्ता असते त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाला वागावं लागतं आणि ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. कारण जर निवडणूक आयोगानं किंवा निवडणूक यंत्रणेनं किंवा महाराष्ट्राच्या सभापतीनं जर निरपेक्ष बुद्धीनं निर्णय दिले असते तर चित्र काही वेगळं दिसलं असतं. पण ही फोडाफोडी जी आहे ही मला असं वाटतं की काही वेळेला आवश्यक पडते. याचं कारण असं आहे की फोडाफोडी का होते तर त्या पक्षामध्ये असंतोष आहे, त्या पक्षामध्ये काही नेत्यांना डावललं जातं, ज्या पक्षामध्ये एकाधिकारशाहीचा अतिरेक झालेला आहे, अशा अनेक कारणामुळं लोकांना कुठेतरी वाट पाहिजे असते, कुठेतरी ॲक्सेस पाहिजे असतो आणि म्हणून ती फोडाफोडी होते. या फोडाफोडीला कोणताही तात्विक मुलामा नाही, कोणतीही राजकीय विचारधारा नाही. त्या त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांप्रमाणे ही फोडाफोडी होत असते. पण या फोडाफोडीत सुद्धा काही चांगलं घडतं आणि चांगलं घडावं असाही त्यामागचा हेतू असतो. पण आपण प्रत्यक्ष जण या फोडाफोडीच्या राजकारणाला उबगतो, कंटाळतो. याला अनेक कारण आहे. त्याला मीडिया पण जबाबदार आहे. आज जी आपली डिजिटल मीडियाची पत्रकारिता आहे यांनी जर यांना फारशी प्रसिद्धी दिली असती तर या फोडाफोडीला बळ मिळालं नसतं. त्यांनी जर खऱ्या अर्थाने आवाज उठवला असता तर या फोडाफोडीला बळ मिळालं नसतं. परंतु आजकाल सगळेच एका वेगवेगळ्या विचारानं बांधलेले आहेत. फोडाफोडी होत असताना आपण उघड्या डोळ्याने बघतो. याला आपणही कारणीभूत आहोत, मतदारही कारणीभूत आहे. मतदारांनी जसं ठरवलं की या लोकांना पुन्हा निवडून द्यायचं नाही, पण परवाच्या निवडणुकीत असं झालं का? एकनाथ शिंदेच्या बरोबर जे जे लोक आले, अजित पवारांच्या बरोबर जे जे लोक आले, याचे बहुसंख्य निवडून आले. आता याचा अर्थ काय लावायचा की फोडाफोडी लिगल होती का इलिगल होती, नैतिक होती का अनैतिक होती, काय समजायचं? तर याच्याही मुळाशी जर आपण गेलो तर पैशाचा बाजार आहेच, पण पैशाच्या बाजाराबरोबर कार्यकर्ता किती चांगलं काम करतो त्यालाही मत दिलं जातं. हे असं नाही आहे की दराला शेंदूर मासला देव केलाय, असं होत नाही. कारण काही चांगले चांगले नेते साहेब परत निवडणुकीत पडले, ज्यांची कार्यकर्त्यांची नाळ आहे, ज्यांचं सामान्य लोकांमध्ये उद्भस आहे, ज्यांना सामान्यांचे प्रश्न समजतात, अशी लोक कुठल्याही पक्षात गेली तरी ती निवडून येतात. शरद पवारांनी असं म्हणावं नाही की मी 38 आमदार घेऊन आला तर मीच खरा काँग्रेस पक्षी, असं नाही झालं. पण फोडाफोडी करताना काही नीतिमत्ता थोडी बाळगली पाहिजे. या बाबतीत अटल बिहारींचं उदाहरण आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. माणसाला असं वाटतं की आपण सदैव सत्तेत राहावं, हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे. सत्तेपासून लांब जाणारी माणसं या जगात दुर्मिळ झालेली आहे. याचं कारण असं आहे की सत्ता असेल तर आपल्याला कामं करता येतात, कार्यकर्त्यांची कामं होतात, सामान्यांचे प्रश्न सुटतात, असा एक लोकांचा भ्रम असतो. तो काही अंशी खराही असतो पण बऱ्याच अंशी खोटा असतो. सत्तेमध्ये असतानाच कामं होतात असं नाही आहे, सत्ता नसतानाही कामं होतात. याचं उत्तम उदाहरण जे बॅरिस्टर नाथ पै आहे, मधु दंडवते आहे,
ते कुठल्या पक्षात केव्हा सत्तेवर होते, किती काळ सत्तेवर होते, पण यांची कामं होत होती. मधुजीबाईंची सत्ता कुठे होती, पण मधुजीबाईंची कामं होत होती. त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला अभ्यास असेल, जर तुम्हाला विचारांचा पाया असेल, भक्कम पाया असेल, तर तुम्ही पक्षातीत राजकारण करू शकता. आणि म्हणून पक्ष फोडाफोडी करणं बस झालंय तर आपल्याला वाटतं स्वाभाविक आहे, पण असं नाही होत. कारण त्या पक्षातली एकाधिकारशाही मोडून काढावी लागते. उद्धव ठाकरेंच्या पक्षातली एकाधिकारशाही मोडून काढण्याकरता एकनाथ शिंदे पुढे आले. ते का पुढे आले, कुणामुळे पुढे आले, त्याला मागं काय काय राजकीय गणित आहे, काय काय आर्थिक गणित आहे, हा भाग वेगळा. पण कुठेतरी माणसाला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी अन्याय झालेला आहे. जर एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आला असतं महाविकास आघाडीमध्ये, तर एकनाथ शिंदे कुठले असते का? पण तिथं सुद्धा आपलं कुटुंब हे जवळचं वाटतं आणि त्यामुळं आपण इतरांच्यावर अन्याय करतोय हे आपण विसरून गेलो. अजित पवार का बाहेर पडले? जरी ते किती वर्ष मंत्री असले, आमदार असले, खासदार होते, सगळं होतं, पण कुठेतरी असा निर्णायक क्षण येतो की आपल्याला आपल्या कुटुंबाचं प्रेम येतं, मुलीबद्दलचं प्रेम आलं. अजितदादांच्यावर अन्याय व्हायला लागला, अजितदादांच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली गेली आणि म्हणून अजितदादांना बाहेर पडावं लागलं. असंही म्हणतात की अजितदादा जर बाहेर पडले नसते तर अजितदादा पवार मागं पडले असते. हे काही अर्थी खरं आहे, परंतु वरिष्ठ मंडळी भाजपतली जी आहे ती अतिशय चाणाक्ष आहे आणि त्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं काम करणारा कोण आहे, महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये रुजलेली कोण व्यक्तिमत्व आहे याचा भाजपच्या नेत्यांनी अभ्यास केला आणि हे भाजपचं चाणाक्षपणाचं उदाहरण आहे. आतापर्यंत कोणाला पराभूती जमली नाही आणि ती टिकली नाही, पण यावेळेला का टिकली? अनेक विचाराचे, स्वभावाचे, पक्षाचे लोक एकत्र येऊन सरकार चालवणं ही फडणवीसांची कसोटी आहे आणि फडणवीस या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण असं आहे की तुम्हाला एक प्लॅन आखून दिलेला असतो की आता आपल्याला हे करायचंय, ते करायचंय, प्लॅन ए असेल, प्लॅन बी असेल, प्लॅन सी असेल. त्या अनुषंगानं राज्यातले नेते वागतात. त्यामुळे आपण त्या नेत्याला दोष देऊन चालणार नाही, कारण त्या नेत्यांच्या विचारधारणेच्या प्रमाणे त्या नेत्यांना वागावं लागतं. पण त्या नेत्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं की ते जे काम करतात ते प्रामाणिकपणानं काम करतात आणि तो प्रामाणिकपणा हा आपल्याला बघावा लागतो. त्यामुळे पक्षाच्या फोडाफोडीकडं आपण अत्यंत वाईट नजरेनं पाहण्याचं काही कारण नाही आहे. याचा एकमेव उद्देश असा आहे की काही वेळेला काही चांगल्या कामासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, घडवून आणाव्या लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो विषय आहे तो गंभीर आहे, परंतु तितकाच तो जिव्हाळ्याचा पण आहे. आणि लोक बघत असतात, मतदार पाहत असतात, मतदार शहाणा असतो. आपल्याला असं वाटतं की मतदान करताना 50ची नोट, 100ची नोट, 500ची नोट असेल, पण तरी सुद्धा मतदार चाणाक्ष आहे आणि एक ना एक दिवस या फोडाफोडीला आळा बसेल. फक्त त्यासाठी उद्बोधन, प्रबोधन होण्याची गरज आहे आणि ही गरज कुणाला वाटली पाहिजे? पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटली पाहिजे. कुठलाही पक्ष असू दे, भाजप असू देत, काँग्रेस असू देत, कुठलाही असू देत, प्रत्येक पक्षाची विचारधारा असते आणि त्या विचारधारेप्रमाणे आपल्याला काय हवंय ते घडवून आणावं लागतं आणि ते घडवून आणण्यासाठी ही पक्षामध्ये कोणकोणते चांगले मोहरे आहेत ते मोहरे आपल्याकडे आले पाहिजेत. महाराष्ट्राचं राजकारण करणं तेवढं सोपं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री असावा असा अनेक लोकांचा आग्रह होता. काही प्रमाणात तसं घडलं सुद्धा, पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही. आणि म्हणून या फोडाफोडीमध्ये हे एक प्रकारचं समुद्र मंथन आहे आणि या समुद्र मंथनातून काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि आता जी काही बोट बांधली गेलेली आहे ही बोट बांधताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही विचार करून बांधलेली आहे. त्यामुळे ही फोडाफोडी आपल्याला जरी उभं काढणारी वाटली तरी ती उभं काढून चालणार नाही, कारण यातलं एक चांगलं निर्माण झालेलं आहे आणि आपल्या
चांगलं होण्यासाठी काही जर होत असेल तर आपण त्यातला काही विशिष्ट भाग वगळून त्याला पाठिंबा दिला पाहिजे. याचं कारण असं आहे की जर चांगली माणसं एकत्र आली नाही, चांगली माणसं सत्तेमध्ये आली नाही, ज्यांना समाजाची नाळ माहिती आहे ती माणसं जर सत्तेमध्ये आली नाही तर त्या माध्यमातून विकास होत झाल्याशिवाय राहत नाही. तो विकास होण्यासाठी महाराष्ट्राचा विकास हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणे हे प्रथम कर्तव्य आहे. आणि त्यामुळं अशा काही गोष्टी होत असतील तर त्याचा चांगला भाग आपण स्वीकारायचा. यद रोचते तद ग्राह्यम, न रोचते तद त्याज्यम. जो भाग नको आहे तो आपण बघून टाकायचा, त्याला दुरुस्त करता येतं आणि हे दुरुस्त करायला त्याची वेळ पण यावी लागते. कुठलीही गोष्ट प्रारब्ध असेल तरच घडते, त्यामुळे त्या प्रारब्धाच्या पलीकडे कुणी जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण अशी आशा करूया की ही फोडाफोडी काही चांगलं निर्माण करेल. पण याचा जो वाईटपणा आहे, पैशाचा बाजार आहे किंवा एकमेकाला दहशत म्हणून पकडण्याचा भाग आहे, ईडीची आवई उठवणं, ईडी घोटाळ्यामध्ये अडकवणं, त्या बाजू सोडून द्या. हे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक सत्तेमध्ये होत असतं. प्रत्येकाचं त्याच्या वेळेचं धोरण वेगळं असतं. काँग्रेसचं धोरण त्याच्या वेळेला वेगळं असायचं. काँग्रेसच्या राजकारणामध्ये कुठल्याही नेत्याला दिल्लीत बोलावून त्यावर फाईल दिलेली आहे, ती फाईल बघा आणि फाईल बघितल्यानंतर त्या सगळा चेहरा गर्भगळीत व्हायचा. आता थोडासा भाग बदलला आहे, आता ईडीचा अध्याय सुरू झालेला आहे. पण असं काही नाही आहे की त्या लोकांची कर्मकारस्थानं सुद्धा वरच्या लोकांना माहीत असतात. पण ही कर्मकारस्थानं जर बाजूला केली तर यांच्यातही सुधारणा होईल आणि सुधारणा होण्याची आशा असते. अशाच व्यक्तींना पक्षामध्ये महत्व असतं. कितीतरी माणसं भाजपत जावं म्हणून जळाग लावून उभे आहेत, पण त्याला अजून प्रवेश मिळत नाही. ज्याला मिळाला तो कुठल्या तरी मार्फत आला म्हणून मिळाला. मग त्यामध्ये कुणी आका असेल, कुणी असेल, पण हे फार काळ टिकत नाही. जर तुमच्याकडे विचारधारा नसेल तर तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर जावा, कोणत्याही आघाडीत जावा, तुमचं स्थान हे डळमळीत राहणार आणि लोक तुम्हाला बरोबर न्याय देणार असं मला वाटतं. धन्यवाद. आपण बघतोय की बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि गेल्या 10, 15, 25 वर्षाच्या राजकारणाच्या पलीकडे आता आपल्याला जायला पाहिजे असं मी बसल्या बसल्या ठरवलं. कारण हे सगळे उदाहरणं आणि सगळ्या जो काही कोट या तिघांनी मांडला तर तोच आता मांडण्यापेक्षा मी असं म्हणतो की प्रसादजींनी जो विषय दिलेला आहे की बस झालं हे फोडाफोडीचं राजकारण. मी मराठीचाही अभ्यासक आहे. मी BA ला राज्यशास्त्र माझं होतं, अर्थशास्त्राचा पण मी अभ्यास केला, केलं. मला असं वाटतं की इथे महिला गृहिणी बसलेल्या आहेत की तिखट मिठाची पुरणाची पोळी द्या म्हटलं तर कोण देईल का? म्हणजे हात वर करा कोण देणार असेल तर मुळात पुरणाची पोळी ही गोडच असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पुरणाची पोळी ज्या पहिल्यांदा कळली ती गोडाची होती आणि ती आजही गोडाचीच आहे. फोडाफोडीचं राजकारण हाच हे दोन शब्द जे आहेत तेच परस्पर विरोधी आहेत आणि त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण म्हणजे काय? तर राजकारणाची जी व्याख्या मी अरिस्टॉटल आणि प्लेटो पासून जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की राजकारण आपण काही शब्द इतके साधारण आणि इतके फालतू करून टाकले की राजकारण म्हणजे काय? तर आपले तात्या आप्पा, दाई, भाऊ, अण्णा, आप्पा वगैरे बसून जे गावगणना करतात त्याला आपण राजकारण म्हणतो. मग ह्याचं तगडीवर त्याची पाय ओढ, त्याला वर नाही त्याला खाली नाही, ह्याला राजकारण असं आपलं सर्व मान्यता आहे. याच्या पलीकडे काय आपण राजकारण म्हणून त्याची जी काही एक व्याख्या आहे त्याच्या पलीकडे काय आहे ह्याच्याकडे जात नाही. राजकारण याचा फार महत्वाचा हे आहे की समाजाला व्यवस्थापित करणं, त्याच्या शक्तीचा नीट उपयोग करणं, सर्वांनी मिळून एकत्र येऊन निर्णय घेणं, ते सकारात्मक, विधायक आणि रचनात्मक असणं या सगळ्याला राजकारण म्हणतात. मला वाटतं या व्याख्येमध्ये आजचं आणि आपल्या डोक्यामध्ये असणारी राजकारणाची व्याख्या कुठेच बसत नाही. फोडाफोडीचं राजकारण म्हणजे राजकारणात एकत्र यायचंय तेच फोडाफोडीचं राजकारण आपण जेव्हा म्हणत असू तर हा परस्पर विरोधाभास असा इथं पहिला मुद्दा आहे की ह्या पद्धतीचं राजकारण असू शकत नाही. जे आता होतंय आपण बघतोय त्याला राजकारण म्हणतोय, मुळात ते राजकारण नाही. हा एक पहिला मुद्दा असा. मी आता वेळ खूप म्हणजे सगळ्यांची झाली, एक 5-6 मुद्दे एक 1.5 मिनिटात संपवतो म्हणजे 10 मिनिटात माझं सगळं व्याख्यान संपेल. तर फोडाफोडीचं राजकारण हा आपण जो मुद्दा त्या अर्थाने घेतोय.
गंभीर विषय आहे, खूप आपल्याशी दैनंदिन जीवनात निगडीत असणारा विषय आहे. सर टॅक्स शिकवतात, हे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेमध्ये जातात आणि त्यांनी केलेला ठराव आपल्याला लागू होतो. आपण टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स, काय वाटेल ते 50 गोष्टी करत असतो. आपण लग्न कसं करायला पाहिजे, जर काही करायचं नसेल तर घटस्फोट कसा घेतला पाहिजे, इथपर्यंत सगळे कायदे. आणि मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर जास्त असतील तर आपण काय म्हणतो, एखाद्या समाजामध्ये खूप डॉक्टर आहेत, हुशारीच्या दृष्टीने चांगला विषय आहे, पण तो समाज आजारी आहे असं माझं म्हणणं आहे. तर डॉक्टर जास्त ना, जिथे निरोगी आहेत सगळे, आणि आमचे बडवे डॉक्टर जाऊन तिथे बसले, काय कामच नाही ना, सगळेच निरोगी आहेत, तंदुरुस्त आहेत, काय उपयोग नाही. जिथे आजारी माणसं जास्त तिथे डॉक्टर जास्त, जिथे कायदे जास्त तिथं कायदे मोडणारे जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला हे सगळ्या भानगडी करावं लागतात. प्रत्येक कायदा, त्याची अमेंडमेंट, त्याचं परत त्याला परिशिष्ट करा, त्याचे परत परिच्छेद करा. म्हणजे आता मगाशी उल्लेख झाला की 10वा परिशिष्ट आपण दरवेळा सुप्रीम कोर्टामध्ये असतो, त्यातला 7वा परिच्छेद आहे, त्याच्यावर सध्या डिबेट सुरू आहे. आणि ते काय आहे 7वा परिच्छेद, की अध्यक्ष किंवा सभापती जो निर्णय घेतो त्याला चॅलेंज न्यायालयात करता येणार नाही, तर करता येईल की नाही ह्याच्यावर डिबेट सुरू आहे. मूळ विषय असा आहे की एक संघटना, कुठला पक्ष कुठला आहे, तो म्हणतो मीच मूळ आहे, त्याच्यावर दुसरा म्हणतो नाही मी मूळ आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केलंय. मग ते डोकी मोजून दाखवा. लोकशाहीमध्ये डोक्याला महत्व आहे, संख्येला महत्व आहे. माझ्याकडे डोकी जास्त आहे, तुम्ही शाण आहे. जी ए कुलकर्णीची कथा आहे, कावळे शेकडो असतात तर राजहंस एक असतो. मतदान घ्यायचं ठरवतात की ते म्हणतात नाही हा कावळा राजहंस आहे, तो म्हणतो सगळ्यांनी जाऊन पानं आणा आणि ज्याची पानं जास्त भरतील त्याचं राजहंस असेल. सगळे कावळे जास्त पानं आणतात, राजहंस आणि त्याची बायको राजहंस ही दोनच तमळ आणतात. त्यानंतर ते पानं आणायला सांगितली होती, त्यामुळे राजहंस कोण आहे, कावळा आहे. ही परिस्थिती लोकशाहीची आहे. मुळात मला असं म्हणायचंय, म्हणजे मी गोष्ट सांगतो की आपण फोडाफोडीचं राजकारण बाद झालं असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण मूळ जी रचना स्वीकारली आहे तीच योग्य आहे का हे बघण्याचं कारण महत्वाचा मुद्दा आहे. आपण जी लोकशाही स्वीकारली आहे ती अतिशय सुंदर आहे, अतिशय नाजूक आहे आणि अतिशय रफ हातामध्ये आपण हँडलिंग केली आहे. ती फुटणारच आहे. काचेचं अतिशय नाजूक सामान आहे आणि आपण ते तांदळाची पोती टाकणाऱ्या हमालाकडे सांगितले टाकते तसंच टाकणार. त्याचं लोकशाही ही अतिशय डेलिकेटली तुम्ही सांभाळायला पाहिजे. ते आपल्याकडे माहितीच नाहीये. आपली लोकशाही अपरिपक्व आहे. आपण जे सगळे सांगतायत त्याची कॅप्सूल केली तर लोकशाही अपरिपक्व आहे. किती वर्षाची लोकशाही आपली? 75 वर्षाची, बरोबर. त्या 75 वर्षामध्ये 5 वर्षाला एक निवडणूक. विधानसभेच्या आपल्या निवडणुका 15 झाल्या. 60 सालामध्ये आपली विधानसभा स्थापन झाली. 15 निवडणुका झाल्या आणि 18 निवडणुका लोकसभेच्या झाल्या. ते 5प्रमाणे गुणाकार करा, 90 व्हायला पाहिजे वर्ष आपल्याला खरं, आणि 75 वर्ष विधानसभेला व्हायला पाहिजे. झालीच का नाही? कारण मध्यावधी निवडणुका घेतल्या त्या कमी. हे सगळे अपरिपक्व लोकशाही लक्षात घ्या. आणि ही लोकशाही जर काही परिपक्व नाहीये तर त्यामधनं येणारं प्रॉडक्ट आहे. आपण बाल्यावस्थेत आहे, अपरिपक्व असं म्हणायचंय. आपण अमेरिकेची बघितली, जवळजवळ 350-400 वर्षाची. त्याच्या अगोदर 16व्या शतकातली इंग्लंडची लोकशाही आहे. आपली लोकशाही 75 वर्षांची कशी तरी आहे. 75 वर्षांची मला वाटते पहिली 10 वर्ष, म्हणजे आजही पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं तो माणूस जिवंत आहे मध्ये याच्यात. एवढीच आपली लोकशाही आहे. अमेरिकेला माणूस म्हणू शकत नाही पहिल्यांदा मतदान केलेला मला माणूस जिवंत आहे असं नाही म्हणू शकत. आपली लोकशाही त्या मानाने अपरिपक्व आहे. ती हाताळण्याचं काम जी मंडळी करतायत ती रफ हँडल करतायत. ज्यांच्या करता ती आहे त्यांना त्याचं ज्ञान नाही की लोकशाही म्हणजे काय आणि आपल्याकरता काय करायचंय. आपल्याला काय माहित नाही त्याचे. म्हणजे अनेक भागामध्ये सुशिक्षित आणि मी गडचिरोलीला पण जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे, जिथे असं आहे की तिथे दिवा म्हणजे MSCBचे लोक जायची, वस्ती 10-15 झोपड्या तिथे दिवा लावायची. दुसऱ्या दिवशी गेल्यावर ती वस्ती गायब झालेली असायची, दुसरीकडे जाऊन तयार झालेलं आहे. त्यांना म्हणले कसं काय होतं? ते म्हणजे आपोआप भुकाटकी असं त्यांना वाटतं. रात्री आपोआप दिवे लागतात आणि बंद होतात. या परिस्थितीमध्ये आपलं भारतातला अनेक भाग आहे. त्यामुळे एकूण समानता ज्या पद्धतीने लोकशाहीला आपण अर्थशास्त्र शिकवतो त्यामध्ये पूर्ण स्पर्धा नावाचा एक प्रकार असतो की सगळे सारखे पाहिजे, सगळं सारखा पाहिजे, वेगळाने सारखे पाहिजे, हे सगळं सारखं असेल तर हा नियम लागू होतो. लोकशाहीमध्ये हा नियम असा आहे, पूर्ण स्पर्धेसारखा आहे की सगळे समान बुद्धिमत्तेचे पाहिजे, सगळ्यांना अक्कल पाहिजे, सगळ्यांना हुशारी पाहिजे, सगळी समान पाहिजे तर लोकशाही करायची. आपल्याला तो विषय नाही.
पहिलेपासून चिन्हावर म्हणा शिकवणारा, कारण शिकवण्याचा आपल्याला विषयच नाही ना. आपण तिथेच अज्ञान हे मान्य केलेलं आहे आणि आपण लोकशाही मात्र फार व्यवस्थित असली पाहिजे. फोडाफोडी होते की नाही, कशी व्हायला पाहिजे, का होणार नाही. मुळात बाल्यावस्थेत आपण आहे, लहान KG 1ली 2री 3रीतला तो मुलगा असतो, तो कुठेही शू करतो, शाळेत कुठेही राहतो, रडतो कधी पण. हळूहळू मोठा होतो तसा तो व्यवस्थित नाही करत. कॉलेजचा मुलगा तसं वागत नाही, कारण तो मॅच्युअर्ड झालेला असतो. आपली लोकशाही त्या अर्थाने मॅच्युअर्ड नाही, ती मॅच्युअर्ड करण्याची जबाबदारी पुन्हा आपल्या बरोबर. मला पुन्हा एकदा सांगायचं की लोकशाही स्वीकारली, त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि आम्ही पत्रकार पण म्हणतो, हे 4 जण आहेत. हे 4 खांब जे आहेत त्याच्यावर लोकशाही आहे. त्यातलं शासन सुद्धा हे दुरुस्त करू शकतं, प्रशासन लोकशाही दुरुस्त करू शकते आणि मतदार किंवा जी न्याय व्यवस्था आहे ती पण दुरुस्त करूया. एक सेशन मगाशी आपण सगळ्यांनी उल्लेख केला, का प्रशासन करू नये. आता कोण 10 वाजता लावायची हिंमत आहे? मोदींपासून कोणाची हिंमत नाही 10 नंतर मी सभा घेतो. एकेकाळी आपण बघितले 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक सभा घेत करत होते. एक माणूस व्यवस्थित वागला, सगळे सुतासारखे आज अखेर सरळ. प्रशासन लोकशाही नीट करू शकते, आपण ती करायचं कोणाच्या मनात नाहीये, मान्यता नाहीये आणि चाललंय ते ठीक आहे ना. कशाला आमचा रोजगार 1 चपटी आणि 500ची नोट असेल की आमचं काम भागलं, या सगळ्या गोष्टीवर हे सुरू आहे. पण एक चांगला प्रशासक असेल तर लोकशाही दुरुस्त करण्याच्या दृष्टीने नक्की पावलं करू शकतो. न्याय व्यवस्था दिलं ना, इंदिरा गांधीच्या विरोधात दिला होता, त्याच्यावर प्रेशर आणलं. मग लोकशाही मधल्या लोकांचं प्रेशर किती डेव्हलप होतं हा विषय आहे. पण न्याय व्यवस्था जर काही व्यवस्थित 28 लाख खटले प्रलंबित सुप्रीम कोर्टात, काय तुम्ही कधी निकाल लावणार त्याचा? मी एका केसच्या संदर्भात 10 वर्ष लढलो आणि आता परवा निकाल. 10 वर्ष केस 10 वर्ष झाली. का नाही ते येत नाही, उद्या येतील, परवा येतील, नाही येत, पुढची तारीख या. काय म्हणजे न्याय व्यवस्था जर काही चोख असेल, 3 तारखांमध्ये आम्ही निकाल लावणार, ही जर काही पद्धत असेल तर मला वाटत नाही लोकशाही म्हणून जे काही आपण केलंय. आणि मग ते शिंदे गेले, पळून गेले, आले, त्याच्यावर सगळं झालं, ते त्यांनी कोणी काय तो रेडा मारला, त्याची शिंग त्या वर्षामध्ये पुरली, तरी कोर्टाचा निकाल लागायचा त्या. काय पद्धत म्हणजे ह्याला काही अर्थच नाही ना. जर तुम्ही ती इतकी हाय फेमेबल ज्वलंत ज्वालाग्रही जर काही केस आहे, 8 दिवस जज बसतील, हे सगळे बसतील, 8 दिवसात निकाल लागल्यावर बाहेर काढले जाईल, मला असं म्हटलं पाहिजे. ते नाही, त्यांची सुट्टी आहे, ते आता बदलणार आहे, ते आता पुढचं बरं. एक जस्ट 28 दिवस होता सुप्रीम कोर्टात. तर काय म्हणजे 28 दिवस त्याला पगारातून घरी बस पडायचं त्या 28 दिवसाचं, आणि दुसरा 4 वर्ष राहणार ते जाणार नाही. पण आम्ही एक चौकट आखून घेतली जी ब्रिटिशांनी आखलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये आम्हाला राहायचं. आम्हाला धक्का लागता कामा नये असं प्रत्येक ठिकाण. म्हणजे जसं न्याय व्यवस्था आहे तशीच प्रशासनाची व्यवस्था आहे, तशी आपण नेते पुढारी म्हणजे मी त्यांच्यावर काहीच बोलत नाही, कारण हे सगळेजण बोलले, त्यांना त्याच्याशी सोय सुचत नाही. त्यांच्याबद्दल सोडलं तर त्यांच्या पलीकडे त्यांना माहीत नाही. आणि सामान्य नागरिक मतदार हा जो आहे, 80% मतदार दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तुमच्या या न्याय व्यवस्था आणि ते सगळ्या कलगीतोडा करत बसण्यात त्याला गरज नाही आणि करू पण शकत नाही, त्याची ताकदही नाही. या सगळ्यामध्ये आपण करायचं तर काय, मला त्याच्यावरचा उपाय असा आहे, बऱ्याच वेळा ते बिल आणि त्या संदर्भात चर्चा झाली, रिकॉल, त्याला परत तू फोडून गेलास, तू परत मागायला यायला पाहिजे. आम्ही तुला ह्या पक्षाकरता निवडून दिलं होतं, तू परस्पर कसा जातोस तिकडं, याकरता परत मागायला निवडून परत यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे. याशिवाय म्हणजे त्याला वचक जर नाही, जसं प्रेशर ग्रुप करायचा म्हणतो आपण, मग कशाकडे जेव्हा कुठला प्रेशर आणायला पाहिजे, तर तुझं निवडून येणं हेच प्रेशरचा मुद्दा असला पाहिजे. तू जेव्हा निवडूनच येणार नाही, तू तसा परस्पर गेलास म्हणून निवडून येणार नाही. खरं तर 10वं जे परिशिष्ट त्यातला 7वां हे सगळं जे आहे ते खरं विस्ताराने बोललं पाहिजे, कारण मूळ मोहन म्हणावं लागेल. काय आपण तुटफुटीचं राजकारण म्हणतोय, योग्य राजकारण कुठेतरी फुटलंय म्हणजे कुठेतरी जोडलंय ना, म्हणजे जोडाजोडीचंही राजकारण आहे ते. कोणतरी फुटलं म्हणजे कुठेतरी जोडला गेलाय तो. राष्ट्रवादी एक फुटली आणि ती भाजप आणि शिवसेनेला जाऊन जोडली, शिवसेना एक फुटली, ती भाजपला जाऊन जोडलीच ना, फुटली. त्याचा अर्थ व्यत्यास असा आहे की तो कुठेतरी जोडला गेलेला आहे. मग ते तर मान्य करायला पाहिजे आपण सगळे मतदार म्हणून. हे सगळे प्रश्न आहेत, ते अजूनही आपण बाल्यावस्थेत आहोत. तोपर्यंत या प्रश्नांना याच पद्धतीने उत्तरं शोधणं
मला एक फार चांगली कुसुमाग्रजांची कविता, खरं तर ती प्रियकर प्रियसीच्या अनुषंगाने आहे, पण मला असं वाटतं की सत्ता जर काही आपली प्रियसी आहे असं आपण म्हणत असू, किंवा राजकारण आणि आपलं सौख्य हे जर काही आपलं ज्याला आपण म्हणू की प्रियसी आहे आणि आपण सगळे तिचे प्रियकर आहोत, तर असं म्हणावं लागेल हे जे काही भांडणं, तंटे, मतभेद चालले आहेत, तर अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला. आपण दरवेळा सकारात्मक आशावादी राहायला पाहिजे. अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला, स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलतील तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा, आपण अजून बाल्यावस्थेत अशीच असते यौवन यात्रा, शूल व्यथांचे उरी व्हावे. आपल्याला टोचतंय म्हणून आपण आलोय आणि थांबलोय आणि बसलोय. शूल व्यथांचे उरी व्हावे, जळत्या जखमांवर हास्याचे गुलाब पाणी शिंपत जावे. ठीक आहे, असं चालणार आहे, पण आपल्याला पुढे जायचंय. जखमा द्याव्या जखमा घ्याव्या, कशास रामायण हवे तयाचे. आपण रामायण सोडून द्या, कामाला लावूया. अटळ मुलाखत जर अग्निशी, कशास कीर्तन व्यर्थ धुराचे. धूर येणारच ना आगाय म्हणल्यावर. त्यामुळे हे सगळं आपण राजकारण जर काही शेवटी यथा राजा तथा प्रथा, यथा प्रथा प्रजा तथा राजा आपणच आपल्यातले निवडून देतो, तर कशास कीर्तन व्यर्थ धुराचे. उदयाद्रीच्या लक्ष द्रुमावर पहाट मंथर जागत आहे, ही आशा आहे. उदयाद्रीच्या लक्ष द्रुमावर पहाट मंथर जागत आहे, तुझ्याच साठी म्हणजे आपल्यासाठी लक्ष रवींचे तेज अंतरी सागत आहे. मग अशी हटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला, स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलतील तुझ्या उशाला. मला वाटतंय की ह्या एक सकारात्मक भूमिकेतून आपण एक एक पाऊल टाकलं पाहिजे, कारण काळ हेच त्याच्यावरचं मोठं. मी जसं सांगितलं 4 संस्था आहेत आपण बघतो आणि 5वं मतदार आहेत. या लोकांना अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको असं ती सोयराबाई म्हणली, जी आपण अतिशय गावकुसाबाहेरची म्हणून, पण अंतरीचा ज्ञानदीप जोपर्यंत आपल्याला लागत नाही, आणि ज्ञान विकास मंडळ आहे त्यामुळे हा अंतरीचा दीप लावण्याचं काम चाफेकर आणि त्यांची सगळी मंडळी करतायत. त्यामुळे हा अंतरी एकातनं दुसरा होईल, दुसऱ्यातनं चौथा, चौथ्यातनं 10 लोक होतील आणि मग कुठेतरी आम्ही मतदान करायला जाऊ. आम्हाला आमची प्राथमिक मूलभूत कर्तव्य पण आम्हाला माहीत नाहीत, आम्हाला आमचे हक्क माहीत नाहीत, आमचे अधिकार माहीत नाहीत. ह्या सगळ्या शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिक्षण कुठल्या मगाशी सर तुम्ही मला एक हे सांगितलं की लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, पत्रकारांनाही हे माहीत नाही. मला आलेला हा अनुभव ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. शेवटचा हा किस्सा, एक ज्येष्ठ आमदार जो 10 वर्ष विधानसभेमध्ये होता, एक दिवस ते आणि मी गप्पा मारत होतो, TV सुरू होता आणि हे फोडाफोडीचाच कालखंड होता आणि कोणतरी बोलत होतो. अरे म्हणलं विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे. तर ते म्हणले तुला कसं काय माहिती. तर नाही म्हटलं विधानसभेत हा कोण आहे, तर तो ओळखीचा नव्हता, माझ्या त्यांच्याही ओळखीचा नव्हता जो बोलत होता. तर ते म्हणले कशावरून. तर म्हटलं विधान परिषदेमध्ये रेड कार्पेट असतं आणि विधानसभेमध्ये ग्रीन कार्पेट असतं. काय सांगतो म्हटले, मला आत्ता कळलं. ही आपण हसलो पण ही किती गंभीर बाब आहे. आपल्याला राजकारणातलं इथपासून शिकायचं आहे की आम्हाला आमचं बेसिक नागरिक शास्त्र माहीत नाही, आम्हाला राजकारण माहीत नाही. म्हणून म्हणलं प्लेटो आणि अरिस्टॉटलने हे सांगितलं की राजकारण म्हणजे काय. त्याचं कुठेच आमच्यापाशी पर्कोलेशन नसेल, ठिपकूनच आलेलं नाही. आम्हाला राजकारण म्हणजे ताई, भाऊ, आप्पा, दादा, ताई, काय अण्णा यांनी केलेलं जे काही असतं करावती, त्याला आम्ही राजकारण समजतो. इतकं आम्ही स्वस्त करून टाकले राजकारण. त्याच्यातनं निघणारं मगाशी सर म्हटले मंथन, आपण सकारात्मक राहूनच त्या मंथनातनं, फोडाफोडीतनं काय मंथन होईल ते मंथन होईल, चांगलं येईल, वाईट येईल, काळ ठरवत असतो आणि काळच हे सगळं आणि सापेक्ष असतं परत. म्हणजे आजचं हे कुठलेलं कदाचित उद्या वाईट ठरेल आणि कालचं वाईट असलेलं कदाचित आज चांगलं ठरेल. काळ हा कुठल्या मंथनाला कशा पद्धतीने त्याला न्याय देईल हे सांगता येत नाही. तेव्हा चाफेकर सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो इथं बोलायला गेले आणि म्हणण्यापुरतंच मला सगळ्यांनी ठेवलं, त्याकरता मनापासून धन्यवाद.